राष्ट्रवादी अजितदादा गटाचे राष्ट्रीय महासचिव मोहिते सर आपल्या सोबत आहे। सुबोधजी काय सांगणार, काटोलमध्ये अजितदादाची यात्रा येत आहे। नागपूर जिल्ह्यातला एकमेव मतदारसंघ जिथे येणार आहे 31 तारखेला, कसं नियोजन आहे? बघा, अजितदादाची जी यात्रा आहे काटोल क्षेत्रामध्ये मुद्दाम घेण्यात आलेली आहे। याचे दोन कारण आहेत। एक तर दादांनी जो सन्मान आपल्या लाडक्या बहिणींना दिला आहे त्याचा प्रत्यक्ष बहिणांचा सन्मान करण्याची इथे योजना आहे। आणि काटोलमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे की शेतकऱ्यांचा आणि शिकलेल्या तरुणांचा जगण्या आणि मरण्याचा प्रश्न काटोलमध्ये निर्माण झाला आहे। मागच्या 25 वर्षामध्ये काटोलमध्ये एकही उद्योग आला नाही, काटोलमध्ये एकही इरिगेशन प्रकल्प आला नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांचे जे हाल पाहणं होत नाही। आणि म्हणून विकास कसा असतो हे जसं अजितदादांनी आणि खास करून प्रफुल्ल पटेलांनी गोंदियामध्ये दाखवून दिलं, हाच बारामती पॅटर्न विकास हा काटोलला पुढच्या 5 वर्षामध्ये करायचा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आदरणीय अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी याला संमती दिली आहे की एक मॉडेल कॉन्स्टिट्युन्सी बना के दिखाओ। विदर्भाची बारामती काटोलला कसं करता येते याच्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। याचा दुसरा अर्थ असा होता की काटोल विधानसभेतून अजितदादा गट अनिल देशमुखांविरोधात उमेदवार देणार। बघा, उमेदवार देणार हे मी या ठिकाणी स्पष्ट सांगू नाही शकत, परंतु एवढा तुम्हाला सांगू शकतो की महायुतीचं हे डिसिजन राहील। आणि जबाबदारी जेव्हा मला देण्यात आलेली आहे याचा अर्थ असा आहे की मी काटोलचा पुत्र आहे। काटोल ही माझी जन्मभूमी आहे, त्याला मी कर्मभूमी मानतो। आणि 2 वेळा पार्लमेंटमध्ये पाठवण्याचा विक्रम या काटोलच्या मतदारसंघाच्या लोकांनी केलेला आहे। आणि म्हणून काटोलचे मतदार हे माझ्यासाठी मायबाप सरकार आहे, म्हणून ही सन्मान यात्रा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। अजितदादा तिथे येणार आहे, कसं नियोजन असणार आहे? कारण की तो अनिल देशमुखांचा मतदारसंघ आहे, बालेकिल्ला आहे असं म्हणता येईल। त्यांनी आतापर्यंत इतकेदा निवडून आले। तुम्ही तिथे कशी शक्ती प्रदर्शन करणार आहे 31 तारखेला? डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन। कोणी कोणाला खरीदू शकत नाही। आणि काटोलचा मतदार हा अतिशय सन्मानपूर्वक वागणारा मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे। आणि म्हणून कोणाची शक्ती आहे कोणाची शक्ती नाही हे तर त्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये समजेल। त्याच्यामुळे येणाऱ्या व्यक्तीला कोणी थांबवू शकत नाही। लोक परेशान आहे। तयारी कशी सुरू आहे दादांच्या यात्रेची? तयारी जबरदस्त सुरू आहे। लोकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे, महिलांचा प्रतिसाद जबरदस्त आहे आणि ऐतिहासिक सभा काटोलमध्ये होणार आहे, एवढंच मी सांगू शकतो। तुम्ही निवडणुकीची तयारी करता असंही कळलं काटोलमधनं, काय सत्यता आहे त्याच्यात? मी जमीन जोततो आहे। जमिनीची मशागत केल्याशिवाय पीक लावता येत नाही। आणि जमीन कशी जोतायची हे मला माहिती आहे। मी 2दा लोकसभा लढलेला तिथून। जमीन जोतून ठेवतो आणि जसा ग्रीन सिग्नल मिळाला महायुतीकडून त्या ठिकाणी आपला रिझल्ट देतो। नक्कीच अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा जी आहे ती अजितदादाची येणार आहे। नागपूर जिल्ह्यातल्या 12 विधानसभापैकी एकमेव विधानसभा आहे जिथे अजितदादाची ही यात्रा जाणार आहे। त्यामुळे असे संकेत मिळते की अनिल देशमुखांविरोधात अजितदादा गट काटोलमधनं उमेदवारी देणार। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।